नमस्कार, मी मानसी परब. माझ्या मानसीज क्रिएटिव्ह वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये घेऊन आले आहे तुमच्यासाठी सोपी आणि सुंदर अशी नाजूकशी डिझाईन, जिथे सुंदर अशी फुलपाखरही बनवलेली आहे. या डिझाईनचा वापर आपण हातात घालण्यासाठी ब्रेसलेट म्हणूनही करू शकतो. या अशा पद्धतीने थोडीशी मोठी आणि सुटसुटीत विण घेऊन इथे थोडं जास्तीचं स्पेसिंग घेतलेलं आहे. आपण ह्याचा वापर गळ्यातला नेकलेस म्हणूनही अशा पद्धतीने करू शकतो. लहान मुलांसाठी, लहान मुलींसाठी या अशा पद्धतीने छोटंसं हा ब्रेसलेट आणि हे नेकलेस अशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो. बनवायला सोपी अशी ही डिझाईन आहे. दिसायला सुंदर, आकर्षक आहे, नाजूकशी डिझाईन आहे. बनवायला वेळही कमी लागतो. अशी ही डिझाईन आज आपण बनवायची कशी हे शिकणार आहोत. ही डिझाईन बनवण्यासाठी आता मी इथे ह्या जांभळ्या रंगाचा, लॅव्हेंडर कलरचा वापर करणार आहे. क्रोशा मी 1.75 mm ची वापरणार आहे. आपण सुरुवात करूयात. क्रोशावर मी ऊल लावून घेतलेला आहे. सुरुवात आपण ह्या इकडे जे चेन्स घातलेले आहेत ते घालून करणार आहोत. या अशा पद्धतीचे चेन्स ज्या घातलेल्या आहेत, सुरुवातीला मी एकूण 25 चेन्स घालून घेत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 21 21 22 23 24 25 आणि 26 चेन्स, 25 चेन्स झालेले आहेत. आता ह्या झाल्यानंतर आपण इथून तिसऱ्या ह्याच्या 3 चेन सोडून चौथ्या चेनकडे एक डबल क्रोशेट घालून घेऊयात. या अशा पद्धतीने एक डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. डबल क्रोशेट घालून झाला. आता आपल्याकडे एक इथे आणि एक इथे असे 2 डबल क्रोशेट तयार आहेत. आता आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीलाच इथे 3 चेन्सचा एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा आहे. हा आपला 3 चेन्सचा एक डबल क्रोशेट झाला. आता वर्क थोडंसं असं आडवं करून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या 2 चेन्स बनवून घेतलेल्या आहेत, 2 खांब आपण तयार केलेले आहेत, त्याच्या गॅपमध्ये इथे मधोमध आपली क्रोशा घालून आपल्याला पुन्हा एक डबल क्रोशेट घालायचा आहे. पहिला डबल क्रोशेट हा आपण 3 चेन्सचा घालून घेतलेला आहे. 1 आणि 2 साखळ्या येतील. आता 2 डबल क्रोशेट झाले, 2 साखळ्या आणि एक इथे आपण या गॅपमधूनच क्रोशा इन्सर्ट करून या डाव्या बाजूच्या वर्कवर एक सिंगल क्रोशेट तयार करून घेतो. सिंगल क्रोशेट झाला की इथे 1 आणि 2 चेन्स घालायच्या, म्हणजे हा आपला पुढचा खांब काउंट होणार आहे. आता एक डबल क्रोशेट इथे आपल्याला घालून घ्यायचा आहे. या अशा पद्धतीने डबल क्रोशेट झाला की हा पहिला आणि हा दुसरा डबल क्रोशेट, 2 डबल क्रोशेट झाले. आता 1 आणि 2 साखळ्या आणि एक सिंगल क्रोशेट. सिंगल क्रोशेट झाला म्हणजे आपल्या इथे हे 2 वेळा वर्क पूर्ण झालेलं आहे. 2 डबल क्रोशेट, 2 चेन्स, एक सिंगल क्रोशेट, 2 डबल क्रोशेट, 2 चेन, एक सिंगल क्रोशेट. आता आपल्याला ही जी समोरची चैन आहे किंवा हा जो 3 साखळ्यांचा आपण एक खांब इथे घालून घेतलेला आहे, तिथे वर्क करायचं आहे. ते करण्यासाठी वर्क असं फिरवून घ्यायचं आहे अशा बाजूला. समोरच्या बाजूला आता आपण इथे वर्क घालणार आहोत. ते करताना सुरुवातीला आपल्याला इथे एक स्लिप स्टिचने हे वर्क असं जोडून घ्यायचं आहे. त्या बाजूचा या बाजूला या अशा पद्धतीने क्रोशा इथे इन्सर्ट करायचे आहे या गॅपमध्ये आणि या अशा पद्धतीने स्लिप स्टिच घालून द्यायचा. आता सुरुवातीला आपण इथे 1 2 आणि 3 साखळ्यांचा पहिला खांब घालून घेणार. हा दुसरा खांब आपण घालून घेतो आहोत. 2 खांब झाल्यानंतर 1 आणि 2 साखळ्या आणि एक सिंगल क्रोशेट. आता हा सिंगल क्रोशेट झाला. इथेच आपल्याला 2 साखळ्या घालायच्या आहेत, म्हणजे आपला हा पुढचा खांब काउंट होईल. आता आपल्याला इथे एक डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे.
आता 2 साखळ्या, 1 आणि 2 साखळ्या झाल्यानंतर इथे आपल्याला एक सिंगल क्रोशेट घालायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा, आपल्या इथे छोटंसं पहिलं फुलपाखराचा जो आकार आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला रांगेत इथे 5 साखळ्या घालायच्या आहेत आणि पुढचं वर्क सुरू करायचं आहे कंटिन्युएशनचं. 1 2 3 4 आणि 5 साखळ्या आपण इथे घालून घेतल्या. आता इथून ह्या चौथ्या चेनकडे आपल्याला ह्या अशा प्रकारे आपली क्रोशा इन्सर्ट करून एक डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. ही एक बाजू झाली आणि ही इकडची दुसरी बाजू झाली. आता आपल्याला इथे ह्या अशा पद्धतीचं आणि इथे ह्या अशा पद्धतीचं वर्क घालायचं आहे. सुरुवातीला आपल्याला इथे आता लगेच 3 साखळ्यांचा एक खांब घालून घ्यायचा आहे. 1 2 आणि 3 साखळ्या झाल्या. आता वर्क हे जे 2 आपण खांब तयार करून घेतलेले आहेत, 2 बेस इकडचा आणि इकडचा, सुरुवातीला आपण ही जी डावी बाजू आहे तिकडे वर्क करणार आहोत. इथे एक डबल क्रोशेट येईल. 2 साखळ्या घालून घ्यायच्या आहेत. 1 आणि 2 साखळ्या झाल्या. आता इथे एक सिंगल क्रोशेट घालायचा आहे जेणेकरून ह्याला असा छोटासा गोलाकार आकार येईल ह्या अशा पद्धतीचा. आता ते झाल्यानंतर लगेचच 2 साखळ्या पुन्हा घालायच्या. 2 साखळ्या झाल्यानंतर एक डबल क्रोशेट, 1 आणि 2 चेन्स घालायच्या आणि एक सिंगल क्रोशेट आपल्याला घालून घ्यायचं. ह्या बाजूला हे 2 वर्क आपले तयार झालेले आहेत. 2 पाकळ्या आपण घालून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे समोरची जी बाजू आहे तिथे यायचं. ते करण्यासाठी वर्क असं फिरवून घ्यायचं आहे आणि इथे हे जे गॅप आहे इथे आपली क्रोशा इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच घालून घ्यायची आहे. आता आपल्याला 3 साखळ्या घालायच्या. ही पाकळी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वर्क असं फिरून घ्यायचं आहे. ही समोरच्या बाजूकडे आपल्याला यायचं आहे आणि सुरुवातीला ह्या अशा पद्धतीने क्रोशावर ऊल न घेता एक स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. हे वर्क जोडून घ्यायचं आहे. इथून ह्या बाजूला वर्क करण्यासाठी 3 साखळ्या घालून सुरुवात करायची आहे. 3 साखळ्या म्हणजे इथला पहिला डबल क्रोशेट काउंट होणार आहे. दुसरा डबल क्रोशेट घालून घेऊयात. दुसरा डबल क्रोशेट झाला. 1 आणि 2 चेन्स झाल्या आणि एक सिंगल क्रोशेट आपण घालून घेणार आहोत. सिंगल क्रोशेट झाल्यानंतर 1 आणि 2 चेन्स म्हणजे इथला पुढचा डबल क्रोशेट आपला तयार झाला. नेक्स्ट डबल क्रोशेट घालून घेऊयात. डबल क्रोशेट झाल्यावर 2 चेन्स आणि एक सिंगल क्रोशेट. 1 आणि 2 चेन्स आणि हा सिंगल क्रोशेट. अशा पद्धतीने हे 1 आणि 2 बटरफ्लाय 2 फुलपाखरं आपली तयार झालेली आहेत. 1 2 3 4 आणि 5 आपल्याला साखळ्या घालून घ्यायच्या आहेत. 5 साखळ्या झाल्यानंतर इथली जी चौथी साखळी आहे म्हणजे इथून दुसरी, त्या साखळीकडे आपल्याला एक डबल क्रोशेट ह्या अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे. हा आपला डबल क्रोशेट दोन्ही बाजूला तयार झालेला आहे, इथे आणि इथे. आता आपल्याला सुरुवातीला इथे 3 साखळ्यांचा एक खांब घालून घ्यायचा आहे. एक 2 आणि 3 साखळ्यांचा एक खांब झाला की सुरुवात आपण डाव्या बाजूने करणार आहोत. ह्या दोघांच्या ह्या गॅपमध्ये आपल्याला क्रोशा इन्सर्ट करून त्या अशा पद्धतीने एक डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. 3 साखळ्यांचा खांब झाल्यानंतर ह्या गॅपमध्ये क्रोशा इन्सर्ट करून पहिला खांब आपण इथे घालून घेणार आहोत. हा 1 आणि हा 2, हा 3 साखळ्यांचा पहिला आणि हा दुसरा, असे 2 खांब झालेले आहेत. 2 साखळ्या घालायच्या आहेत आणि इथे एक सिंगल क्रोशेट घालून घ्यायचा आहे. सिंगल क्रोशेट झाला की लगेच 2 साखळ्या घालायच्या आहेत त्या सिंगल क्रोशेट वरच आणि लगेच पुन्हा एक डबल क्रोशेट शेजारी घालायचा. 1 आणि 2 साखळ्या घालायच्या, एक सिंगल क्रोशेट घालायचा.
आता आपल्याला ह्या बाजूची जी ही चैन आहे इथे वर्क करायचं आहे. त्यासाठी असं हात फिरून घ्यायचं, वर्क फिरून घ्यायचं आणि ह्या गॅपमधून क्रोशा इन्सर्ट करून फक्त एक स्लिप स्टिच घालून आपलं वर्क कंटिन्यू करायचं आहे. 1 2 3 3 साखळ्यांचा पहिला खांब, हा दुसरा खांब आपण घालून घेतो आहोत. हा दुसरा खांब आपण घालून घेतला. आता 1 आणि 2 चैन्स घालायच्या आहेत आणि एक सिंगल क्रोशेट घालून घ्यायचा आहे. 1 आणि 2 चैन्स घालायचे. आता इथे 1 आणि 2 चैन्स, पुन्हा शेजारी एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा आहे आपल्याला. 1 आणि 2 चैन्स आणि इथे एक सिंगल क्रोशेट. या अशा पद्धतीने आपल्याला हे वर्क कंटिन्यू करायचं आहे. 3 फुलपाखरं तयार झालेले आहेत. मी अजून 2 घालून घेते आणि आपल्याला थोडी चेन्स कशा घालायच्या ते दाखवते. अशा पद्धतीने हे पहा, इथे 1 2 3 4 5 फुलपाखरं घालून झालेली आहेत. आता इथे आपल्याला एकूण 20 चेन्स घालून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 16 17 18 19 आणि 20. आता आपल्याला थोडं बाजूला ठेवून हे कट करून घ्यायचं आहे. क्रोशा अशी याच्यातून काढून घ्यायची आहे, घट्ट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा, छोटंसं सुंदर अशी डिझाईनचं हे ब्रेसलेट, सुंदर अशी नाजूकशी फुलपाखरं आणि हे ब्रेसलेट तयार झालेलं आहे. तुम्ही हवं असेल तर इथे छोटे छोटे मणी ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. ह्यातच थोडी मोठी डिझाईन केलं. हे 5 आपण करून घेतलेलं आहे छोट्या हाताच्या साईजप्रमाणे. तुम्ही मोठंही असं करून घेऊ शकता, जेणेकरून त्याचा आकार किंवा त्याचं जे रूप आहे ते एका ब्रेसलेट, एका नेकलेसप्रमाणे तयार होऊन येईल. अशा प्रकारे तुम्ही इथे खाली छोटंसं लटकनही असं काही लावू शकता, जेणेकरून तुम्ही याला अजून डेकोरेट करून सुंदर बनवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडत्या रंगसंगतीत हे बनवू शकता. दिसायला सुंदर, बनवायला सोपं, कमी वेळ लागतो बनवायला. आपल्या आवडत्या घरी असलेल्या लहान मुलींसाठी, प्रियजनांसाठी तुम्ही हे नक्की बनवू शकता. सो ही कलाकृती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.